एक अत्यंत संतापजनक अशी घटना बीडच्या केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली आहे। एका 54 वर्षीय नराधम आजोबांना आपल्या अवघ्या 3 वर्षाच्या चिमुरड्या नातीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात आरोपी आजोबा विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, त्याला अटकही झाली आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करतात। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, संतापजनक असा हा प्रकार म्हणावा लागेल। नक्कीच गौरी, आपण जर पाहिलं तर हा प्रकार अतिशय संतापजनक आहे। कारण आपल्या आईसोबत आजोळी आलेल्या एका चिमुरडीसोबत हा प्रकार तिच्याच आजोबांनी केलाय आणि या प्रकरणाची माहिती या चिमुरडीने तिच्या घरी सांगितल्यानंतर या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। तब्बल 8 दिवस हा सगळा प्रकार सुरू होता। वारंवार तिचा विनयभंग तिच्याच आजोबाकडून हा केला जात होता आणि त्यानंतर हा प्रकार तिने आईला सांगितल्यानंतर हा सर्व प्रकार पोलिसांना सांगण्यात आला आणि या आजोबाच्या विरोधात आता गुन्हा देखील दाखल करण्यात आला। या आजोबाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली आहे। न्यायालयाने सध्या त्याला पोलीस कोठडी सुनावली, परंतु आपण जर पाहिलं तर अशा घटना वारंवार घडतात आणि या विरोधात आता कुठेतरी एक जनभावना देखील आक्रमक होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय गौरी। हो, खरं तर हा सगळा प्रकार बघता उदय, पोलिसांकडून नेमकी काय माहिती समोर आली आहे? नक्कीच आता हा सगळा प्रकार नात्यातलाच आहे। त्या नातीवरच त्या आजोबाने असा प्रसंग केल्यामुळं आता पोलीस देखील तेवढ्याच काळजीने हे सगळं प्रकरण हाताळत आहेत आणि आणखी काही प्रकार त्यांनी केला आहे का किंवा आजूबाजूच्या आणखी कुठल्या मुलीवर असा प्रकार काही केला आहे का या दिशेने देखील तपास पोलीस करत आहेत। लवकरच या तपासातील जे सत्य आहे ते देखील समोर येऊ शकणार आहे गौरी। नक्कीच उदय, करता संतापजनक असा हा प्रकार म्हणावा लागेल। या नराधम आजोबावर नेमकी काय कारवाई केली जाते, काय कठोरात कठोर कारवाई केली जाते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।